नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 12वी विषय मराठी शोध ही आपण अभ्यासणार आहोत. बघा, तुम्ही कधी एका नोटेच्या शोधात संपूर्ण दिवस किंवा वेळ घालवला आहे का? तर नाही. पण या कथेची जी नायिका आहे तिने एका नोटेच्या शोधासाठी आपलं संपूर्ण आपला संपूर्ण वेळ किंवा जो दिनक्रम आहे तो त्याच्यात घालवलेला आहे. तो का घालवलेला आहे, त्या नोटेशी भावनिक नातं कसं जोडलं आहे, हे सगळं या कथेत आहे. ही वपू काळे यांची एक अत्यंत गाजलेली कथा. अनु नावाच्या एका ती ध्येयाने वेडी झाली आहे. तिचं ध्येय निश्चित आहे आणि तत्वनिष्ठ तरुणीच्या जीवनातील एका विशिष्ट प्रसंगावर आधारित आहे. इथे ही जी कथा आहे ती काय आहे, एका विशिष्ट प्रसंगाभोवती फिरते. म्हणजे अनु नावाचं पात्र आहे, तिच्या भोवती ती फिरत असते. ती एका नोटेचा 1 रुपयाच्या नोटेचा शोध का घेते, त्याचे एक सविस्तर चित्रण येथे या कथेत आलेलं आहे. येथे तुम्हाला मी नोट्स दिलेले आहेत. ठीक आहे. ही कथा खूप इंटरेस्टिंग कथा अशी आहे की या कथेमध्ये ते 1 रुपयाच्या नोटेचा शोध का घेते, त्या नोटेशी तिचं नातं काय आहे, दाम्पत्य, त्यांची सामाजिक बांधिलकी, अनुची वैशिष्ट्य, तिला टॅक्सी ड्रायव्हर भेटतो त्या नोटेच्या शोधाच्या प्रवासात, तेव्हा त्याचे स्वभाव गुण वैशिष्ट्य यांचं एक काय आहे चित्रण केले आहे. म्हणजे कथा जरी अनु या पात्राच्या भोवती फिरत असली तरी कथाकाराने म्हणजे वपू काळे यांनी थोडक्यात त्यातील पात्रांचं चित्रण, त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये दिली आहेत. जरी ती कथा अनु या पात्राच्या भोवती फिरत असली तरी काय केलं आहे, त्या इतर पात्रांची स्वभाव वैशिष्ट्य, त्यांचे हावभाव, त्यांचा स्वभाव, म्हणजे एकंदरीत त्यांचे राहणीमान यांवर प्रकाश टाकला आहे. ठीक आहे. म्हणजे नुसतं अनु विषयी बोलायचं आहे म्हणून तिने अनुविषयी लिहिलं नाही, तर अनुच्या जीवन प्रवासात तिला भेटलेले व्यक्ती यांचंसुद्धा त्यांनी काय केलं आहे, त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य, त्यांचे वेगळेपण यांचं चित्रण केलं आहे. ठीक आहे. आता 1 रुपयाची नोट ही नोट केवळ चलन नसून एका पित्याच्या आपल्या मृत मुलीशी असलेल्या भावनिक नात्याचे प्रतीक आहे. अनुचा स्वभाव बघा, स्वावलंबी, स्पष्ट व्यक्ती आणि माणुसकी जपणारी. तिने स्वतःच्या इच्छेने परिचारिका हा पेशा स्वीकारला होता आणि तिला इतरांची मदत करणं खूप त्याच्यात आनंद वाटत होता. म्हणजे काही जण असतात की ते इतरांच्या सेवेतच, इतरांना मदत करण्यातच आपला आनंद व्यक्त करत असतात किंवा त्यातच आपला आनंद मानत असतात, आणि तसंच हे अनुचा स्वभाव आपल्याला सांगतो. ठीक आहे. तिनेचा पेशा कुठला होता, परिचारिका हा पेशा तिचा होता. ठीक आहे. आता टॅक्सीवाला जो आहे, तिची मुलगी जी आहे ती मृतदेह म्हणजे मेलेली आहे. ठीक आहे. तिची शेवटची आठवण असले म्हणून ती एक नोट आहे. तो संवेदनशील माणूस आहे आणि हा जो टॅक्सी ड्रायव्हर आहे तो या कथेत वावरताना जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर काय करतो, आपल्याला मार्गदर्शन करतो किंवा जीवनातील धडे बारकाईने उलगडून दाखवणारा तो एक टॅक्सीवाला आहे. ठीक आहे. या कथेचा गाभा आहे मानवी नातेसंबंध, दिलेले शब्द पाळण्याची चित्त आणि माणुसकीचा शोध आहे. ठीक आहे. आता अनु आणि जी टॅक्सी ड्रायव्हरची मुलगी आहे तिच्यामधले भावनिक संबंध कसे होते बघा. ती मुलगी जी आहे ती मरणाच्या दाराला आलेली होती. अनुने तिची खूप सेवा केली, तिला जे हवं होतं ते दिलं, खाऊ घातले, तिची जेवढी सेवा करणं शक्य आहे तेवढी तिने केली. तिची खूप काळजी घेतली अनुनी, त्या मुलीची, त्या टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलीची. आणि ही काळजी घेताना त्यांच्या दोघींमध्ये एक भावनिक नातेसंबंध निर्माण झाले. दोघे एकमेकांना जीवापाड प्रेम करत एक नातेसंबंध तयार झाले होते. अनुने परिचारिका म्हणूनच नुसती तिची सेवा केली नाही, तर काय केले, एक चांगली स्त्री म्हणून तिची सेवा केली. आणि जेव्हा तिला ऑक्सिजन कमी पडे तेव्हा अनु
तिच्या मदतीला जात असे. तिचं ऑपरेशन होतं तेव्हा डॉक्टरांना अनुने सांगितलं की असं त्या म्हणजे डॉक्टरांना सांगितलं की तिने असं असं आहे, हे अशा गोष्टी आहेत. याने काय होतं म्हणजे त्या अनुला त्या चिमुरड्या मुलीची अत्यंत काळजी, एक भावनिक नातेसंबंध त्यांच्यात तयार झालेला आपल्याला दिसून येतो. ती नुसती नर्स म्हणून तिचा जो जरी नर्स हा पेशा असला तर ती नर्स नव्हती तर उत्तम नर्स होती ती. ठीक आहे, डॉक्टर होण्यापेक्षा उत्तम नर्स होणं हे खूप कठीण असतं, हे तिने आपल्याला दाखवून दिलं आहे. उत्तम नर्स काय करते, नुसती गोळ्या देते, औषधं देते. पण अनुने तसं नाही. अनुचे प्रेमाचे शब्द, तिची त्या आजारी व्यक्तीची काळजी घेण्याची पद्धत, थोडे 4-5 शब्द प्रेमाचे बोलायचे रुग्णांशी, यामुळे काय होतं त्यांच्यात अनु आणि जे रुग्ण आहेत त्यांच्यात काय झालं आहे, भावनिक संबंध, नातेसंबंध तयार झाले आहे. तसंच ही टॅक्सी ड्रायव्हरची जी मुलगी आहे तिच्यामध्ये काय झालं आहे, एक भावनिक संबंध निर्माण झाला. आणि जेव्हा ती मुलगी मरणाच्या दारावर असते तेव्हा ती तिच्या आईला सांगते की अनु ताईने माझी खूप काळजी घेतली आहे, ती एक उत्तम नर्स आहे आणि एक स्त्री म्हणून सुद्धा ती उत्तम कर्तृत्व बजावत आहे. आणि तिच्या आईने जे खाऊसाठी तिचे पैसे ठेवले होते त्याच्यातली ती 1 रुपयाची नोट ती अनुला भेट म्हणून देत असते. त्यामुळे काय होतं, ती नोट जी आहे ती अनु जपून ठेवते. म्हणून ती नोट अनु खर्च करत नाही तर ती स्वतःकडे जपून ठेवते. का? कारण ती चिमुरडी मुलगी आणि अनु यांच्यामध्ये एक प्रकारचा नातेसंबंध निर्माण झालेला असतो, एक भावनिक नातं तयार झालं असतं. कारण अनुने तिची एक नर्स म्हणून नव्हे तर एक स्त्री म्हणून सुद्धा काळजी घेतलेली असते. ती तिच्याशी संवाद साधणं, तिला हवं नको ते देणं, तिच्याशी 4 शब्द आपुलकीने बोलणं, यामुळे त्यांच्यात काय झाला, एक नातेसंबंध किंवा भावनिक बंध निर्माण झाला. आणि जो हा टॅक्सीवाला आहे तो प्रामाणिक आहे, काटकसर करणारा आहे. तो आपल्याला या कथेत जीवनाचे प्रत्येक टप्पे शिकवत जातो. भूतकाळात घडलेल्या घटनांमध्ये अडकून राहण्यापेक्षा वर्तमान काळातील आणि भविष्य काळातील घटनांकडे लक्ष देणे गरजेचं असतं असा तो सांगतो. म्हणजे ज्या भूतकाळात घडून गेलेल्या घटना आहेत त्याच्यात आपण विनाकारण त्यांचा विचार करतो, त्या गुंत्यात आपण अडकून राहिलेलो असतो. पण टॅक्सी ड्रायव्हर तसं नाही, तो त्या घटना विसरून त्यावर पांघरून घालून तो पुढच्या जीवनप्रवास जो आहे त्या जीवनप्रवासात वावरत असतो. ठीक आहे, आता इथे पण महत्त्वाचे प्रश्न पाहूया. अनुने नर्सचा पेशा का स्वीकारला होता? हे 2 गुणांसाठी प्रश्न ते तुमच्या स्वाध्यायामध्ये असतात, ते बोर्ड परीक्षेला विचारले जात नाहीत. तर स्वमत आणि अभिव्यक्ती हे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. तर शोध या कथेच्या शीर्षकाची समर्पकता तुमच्या शब्दात लिहा. दिलेला शब्द पाळणे हीच खरी माणुसकी आहे, हे विधान कथेच्या आधारे किंवा पाठाच्या आधारे स्पष्ट करा. हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. आणि त्यामध्ये तुम्हाला भिडे दाम्पत्यांची सामाजिक बांधिलकी, अनु आणि जी तिची मुरडी मुलगी तिच्यामध्ये झालेले भावनिक संबंध हे स्पष्ट करा, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अत्यंत सोपी अशी कथा जी आहे. तर भिडे दाम्पत्यांची सामाजिक बांधिलकी म्हणजे भिडे दाम्पत्य आहे, त्यांचे काय म्हणतात ते प्रत्येकाला मदत करण्यासाठी तत्पर असतात. तर त्या प्रसंगाचं तुम्हाला वर्णन करायचं आहे की त्या टॅक्सी ड्रायव्हरला अपघात झाला, त्याने कुठल्याही प्रकारचं काय म्हणतात तो अनोळखी आहे हे न पाहता ते थेट त्याला इस्पितळामध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले, त्याच्यात उपचार केला. एवढंच नव्हे तर त्याला आर्थिक मदतसुद्धा त्यांनी केली. ही भिडे दाम्पत्यांची सामाजिक बांधिलकी आहे. एखादा काय म्हणाला असता तो टॅक्सीवर आपल्या ओळखीचं नाही, त्याचं ते काय झालं आहे त्याला बघून त्याला काय म्हणतात त्याचं तो बघून घेईल असं. पण त्यांनी तसं केलं नाही, त्या अपघातातून त्याला बाहेर काढलं. ठीक आहे, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.